नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्या पत्रकारांचं स्वातंत्र्य कायम राहो। नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, अशा अनेक गोष्टींनी आजचा दिवस हा वैभवशाली असतो। आज सर्वत्र महाराष्ट्रात खास करून शोभायात्रा निघतायत, विचारांची पण देवाणघेवाण करणारे काही मेळावे होत आहेत। मला वाटतं राज ठाकरे यांचा मेळावा आहे, व्हायला पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा आहे। त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरला संघ मुख्यालयात येत आहेत। त्यांच्यातला संघ स्वयंसेवक जागा झालेला आहे। काही दिवसापूर्वी सौगाते मोदीमुळे त्यांच्यातला एक निधर्मी राज्यकर्ताही जागा झाला होता। आजच्या गुढीपाडव्याला हे एक महत्व आहे की आमचे मोदीजी हे ईद आणि हिंदू नववर्ष एकत्र साजरं करतात। त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे। हा देश अशाच पद्धतीने चालला पाहिजे। मोदींनी जर त्यांच्या अंधभक्तांना नियंत्रणाखाली आणलं तर नक्कीच या देशामध्ये सुखशांती, समृद्धी आणि शांतता नांदेल। दुर्दैवाने तसं घडत नाहीये। मोदी स्वतः वेगळं वर्तन करतात आणि त्यांचे अंधभक्त टोकाचं वर्तन करतात। निवडणुका आल्या की मोदी या देशामध्ये इतर कोणते धर्म नांदतायत याचा विचार करत नाहीत आणि मग ते एकधर्मीय राज्यकर्ते होतात निवडणुका आल्यावर। आणि मग त्यानुसार मतांची गणितं मांडत मग ते या देशामध्ये तणाव कसा निर्माण होईल आणि तणावातून मला फक्त हिंदूंचीच मतं कशी मिळतील याचा विचार करतात। पण कालपर्यंत ते सौगाते मोदी वाटत होते, मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन, मशिदीत जाऊन, आणि आज ते संघ मुख्यालयात गेलेले आहेत। स्वागत करतो। नाही, देवेंद्र फडणवीस जाणारच ना, सगळ्यांनी जायला पाहिजे, तर चुकीचं काहीच नाही। विचारधारा त्या संदर्भात जरी आपले मतभेद असले तरी आपल्या देशामधल्या या महत्वाच्या संस्था आणि संघटना आहेत, आपण त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे। एकेकाळी आमच्यासारखे लोक सुद्धा संघाच्या अत्यंत जवळ होते, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे संघाचा विचार हा वेगळ्या पद्धतीने मांडण्यास सुरुवात केली त्यामुळे या देशामध्ये द्वेषाचं वातावरण निर्माण झालं। हा आमचा वाद आहे।